आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंब्रा कळव्यातील नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी व माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबजी मुल्ला आमच्या दोघांच्या पुढाकाराने आज कळव्यामधील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे जे माजी विरोधी पक्ष नेता होते, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका रीटा यादवजी त्यांच्याबरोबर माजी परिवहन सदस्य टकी चोलकर, समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंब्र्यातनं नगरसेवक सर्वात पहिले जफर नोमानी, त्याच्यानंतर हफीजा नाईक मॅडम, साजिया अन्सारी, आमच्या रुपालीताई गोटे, आमच्या ज्येष्ठ नगरसेविकाच्या 2007 पासून निवडून येत आहेत अशा आमच्या अश्विन राऊत मॅडम, त्याचप्रमाणे जफर नुमानीचं मी नाव घेतलं, हे सगळे नगरसेवक, अजीज बाटा आमच्या त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत, हे सगळे लोक, त्याचप्रमाणे समाजसेवक इब्राहिम राऊत असेल, त्याच्यानंतर मुमताज शहा असतील आमचे, त्याचप्रमाणे महफूज मामा असेल आणि सय्यद शामिल असेल, असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक लोकांनी प्रवेश केला, नगरसेवक केला आणि संघटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद असेल, ब्लॉक अध्यक्षपद असेल, प्रवक्ता पद असेल, अशा आणि मेन ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गेले 30 वर्ष 6 टर्म नगरसेवक पद आहे असे समाजसेवक राजू अन्सारी, त्यांचा भाऊ, सर्वच आमची टीम आज माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले। यापुढे पण अजून नगरसेवकांचा प्रवेश होईल? हो, येतो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे। कुठला पक्षाचे हे नगरसेवक? नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते, पण तिथल्या स्थानिक आमदारांच्या दबावामुळे त्यांच्या 15 वर्षाच्या जुलमी राजवटीला कंटाळून श्वास त्यांचा कोंडला गेला होता आणि त्यांचा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आज या सगळ्या लोकांनी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। नक्की काय त्रास होत होता नगरसेवकांना? त्यांना अनेक त्रास होते, त्यांना काम केलं द्यायचं जाऊ नये, त्याला निधी मिळायचा नाही आणि त्यामुळे एक हुकुमशाहीचं राजवट तिथे 15 वर्ष चाललं होतं। मैं करू वो कायदा अशा प्रकारचं, म्हणजे रावणाला जसा अहंकार झाला होता तसा मीपणा तिथल्या स्थानिक आमदारांना झाला होता। त्यांच्याबरोबर सावलीसारखे असणारे आम्ही दोघं ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला तुम्ही विचार करा की काय तिथली परिस्थिती आहे। आम्ही खऱ्या अर्थाने मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। कालच माननीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं कळवा विभागाचं कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं। लवकरच राष्ट्रवादीचं मुंब्रा कौशाचं कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये मुंब्रा कळव्यातील लोकांना अभिप्रेत असलेला विकास हा तिथे आम्ही करू।